आधी प्रार्थना घ्या. हो वसुदेव सुतम आणि हो नंतर हो. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु. तुमचा व्हिडिओ ऑन ठेवा. हो हो, करते ते. चा- मनुष्याणां सहस्रेषु कच्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धाणां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. या या श्लोकामध्ये भगवंतांनी जसे हजारो माणसामध्ये कोणीतरी एखादा भगवंताच्या माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि सतत प्रयत्न करणाऱ्या योग्यामध्येही कोणीतरी एखादाच मतपरायण होऊन मला यथार्थ रूपाने जाणतो, खऱ्या स्वरूपाने तोच मला जाणतो, असे या श्लोकाच्या अर्थात सांगितलेले आहे. ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा माऊली म्हणतात, मज समग्राते जानसी ऐसे आपुलिया तळहातीसी भला जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानीसी. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस. आपल्या तळहातात घेतलेल्या रत्नाप्रमाणे मला संपूर्णाला तू जाणशील असे विज्ञानासह प्रपंच ज्ञानासह तुला ज्ञान स्वरूप ज्ञान सांगतो. स्वरूप ज्ञानाचे वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. जसे की तीराला नाव लागली की पुढे सरकत नाही, तसे स्वरूप ज्ञान झाले की बुद्धी विचलित होत नाही. मन हे चंचल आहे, मग स्थिर करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाची प्राप्ती करून घेतली की अज्ञानाला वाव मिळत नाही, अज्ञान मागे सरते. अज्ञान पूर्ण नाहीसे झाले की प्रपंचाबद्दलची आसक्ती कमी होऊन ज्ञानाची प्राप्ती होते. पण स्वतःचा आत्मविश्वासही वाढतो व मनातील सर्व इच्छा तृप्त होतात. मनाचे समाधान होईल. ज्ञान हे ज्ञानच आहे. इथे लहान मोठा जास्त कमी ऊच नीच असा भेदभाव राहत नाही. तिथे भगवंत आपल्याला भेदभाव राहूही देत नाही आणि आपल्याला ज्ञान आत्मसात करण्याची बुद्धी प्राप्त होते आणि ज्ञान झाले की भगवंत स्वरूप कळायला वेळ लागत नाही. ज्याप्रमाणे क्लासमध्ये एखादा विद्यार्थी असतो, कोणता विद्यार्थी कोणत्या ह्याच्यात हुशार, कोणता विद्यार्थी कोणत्या ह्याच्यात हुशार असतो, पण सगळं तर्क करून एकच मॉनिटर निवडला जातो. तसे स्वरूप ज्ञानाच्या इच्छारूप पुरात सुद्धा कोट्यावधी लोक प्रवेश करतात, पण स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीला पलीकडच्या तीराला किंवा काठाला एखादाच निघतो. त्या ज्ञानाचे कथन सामान्य नाही. या गोष्टीला खूप खूप अनन्यसाधारण महत्व आहे. आत्मसात झाले की भगवंत प्राप्ती होते आणि भगवंताने पुढच्या 4थ्या श्लोकामध्ये सुद्धा ज्ञानाचं सांगितले आहे. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यमे भिन्ना प्रकृतिरष्टधा. श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, पृथ्वी जल अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार या या 8 प्रकारांनी विभाजित असणारी ही माझी प्रकृती आहे. 8 प्रकारांचे भेद असणारी ही तर माझी जड प्रकृती आहे. आणि हे महाबाहू, हिच्यापेक्षा दुसरी की जिच्यामुळे हे संपूर्ण जग धारण केले जाते, ती माझी जीवरूप सचेतन प्रकृती आहे असे तू जाण. अर्जुना, ऐक तर, हे महतत्वाधिक ही माझी माया आहे. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची फडछाया पडते त्याप्रमाणे ती माझी छाया आहे. तिलाच प्रकृती असे म्हणतात. ही 8 प्रकारांनी वेगवेगळी आहे असे समज. हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते. ही 8 प्रकारांनी वेगळी कशी अशी तुझ्या मनात शंका उत्पन्न होईल. पण आता तू पृथ्वी पाणी अग्नी वायू हे जे 8 वेगवेगळे भाग आहेत, हे सर्व भगवंताचाच एक अंश आहे. हे सर्व माया आहे. त्या मायेवर विजय मिळवणे म्हणजे भगवंताशी एकरूप होणे आहे. आणि भगवंत ह्या श्लोकामध्ये अनेक तऱ्हेने अर्जुनाला ज्ञान देतात, अनेक तऱ्हेने समजून सांगतात. आणि अर्जुन तयार होत नसतो तरी त्याला तयारी भगवंतच त्याच्या मनाची तयारी करून घेतात. तसेच आपणही कुठेतरी त्यामध्ये तल्लीन झालो, कुठेतरी भगवंताला जाणण्याची आत्मसात करून घेण्याची इच्छा प्रगट केली तर भगवंत तो नक्कीच करेल असे
थोडक्यात मी सांगितले. धन्यवाद. तुम्ही कोण सांगणार होतं वैजंती? हा, कल्पनाताई. आता यांनी तिसरा आणि चौथा सांगितला ना या ताईंनी. हा. हा. हा, तर त्या ताईंनी तुम्ही हे केलंय का हो आता ज्ञानेश्वरीचं, जसं तुम्ही तिसऱ्या ज्ञानेश्वरीचं सांगितलं तसं तुम्ही चौथ्यामध्ये नाही सांगितलं की की माऊली काय म्हणतात? हा. हा. आहे का ते लिहिलेलं किंवा काढलेलं? मी उद्या काढून सांगते ताई थोडं. बरं बरं. हा. म्हणजे काय त्याच्यात फक्त माऊली काय म्हणतात एवढंच आपल्याला म्हणायचं ना त्याच्यातलं? हो हो, माऊली म्हणजे त्याच्यावर अनुसरून ज्ञानेश्वरीमध्ये कसं आहे, त्या ओव्या दिलेल्या आहेत ना हा हा ज्ञानेश्वरांनी. हा म्हणजे हा गीतेचा श्लोक घेऊन हा. पुढच्या त्यांच्या एक 8-10 प्रत्येक श्लोकावरच्या ओव्या आहेत. बर. आणि त्यातून त्याचा अर्थ थोडाफार अ, घेतलेला आहे मग मी त्याच्यातनं. हा, हम्म. हम्म. म्हणजे आता मीच वाचते, माझ्याजवळ आहे पुस्तक. तर परत बरं. त्याच्यात म्हणतात आहे हे भगवंत की अर्जुना आता तू लक्ष दे, हे बुद्ध्यादी 8 पदार्थ आहे, ही माझी माया आहेत, माऊली हो सांगतात आहे. हो. आणि आपल्या अंगाची सावली जशी भास मात्र असते हा. त्याप्रमाणे माया आहे. म्हणजे की हे 8 पदार्थ माया आहे, या मायेने मी सगळी सत्ता चालवतो. चालते. हा. आणि आपली अंगाची सावली आहे पण ती आपल्याला म्हणजे अंगाला लागत नाही, फक्त ती दिसते. दिसते. तशी ही माया आपल्यावर प्रभुत्व गाजवते हा. आणि माया ही सगळी आपल्याकडनं हे कार्य करून करून घे. घेते, असं हम्म. माऊली म्हणतात आहे. बरोबर आहे. किंवा दोरा आहे, दोरा आपल्याला दिसतो आणि त्या दोऱ्याचाच मणी केलेला आहे. मणी हा दुसरा नाही आहे. त्या दोऱ्याचं जे हे आहे, म्हणजे जो धागा आहे त्या धाग्याचेच मणी केलेले आहे. आणि ते धाग्यामध्येच तो धाग्याचाच मणी ओलेला आहे. आणि तो असं सांगतात की याप्रमाणे हे जसं एकमेकांमध्ये अडकलेले आहे तसंच आपण एकमेकांमध्ये मायेच्या रूपाने अडकलेलो आहे. मनुष्याची पडलेली छाया जशी भासमात्र असते, तसे भूम्यादिकाचे परब्रह्माहून भिन्न वस्तुत्व सर्व भासमात्र किंवा खोटे आहे असं आपल्याला वाटत असतात. आणि यालाच प्रकृती म्हणतात. आणि ती 8 प्रकारची आहे आणि परस्परापासून भिन्न आहे. आणि ही सगळ्या हे 8 जे आहेत ही त्रैलोक्य उत्पन्न करतात. म्हणजे जर हे 8च जर अस्तित्वात नसते तर ही पृथ्वी पण आली नसती, मनुष्य पण आले नसते आणि आपण सुद्धा त्याच्यामध्ये आलो नसतो. आता श्लोक 5 आहे. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूता महाबाहो ययेदन्धार्यते जगत्. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही 8 प्रकारात विभागलेली प्रकृती आहे. कोणाची? भगवंताची. ही 8 प्रकारचे काय आहे? भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे. आणि भगवंत सांगतात की हिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप म्हणजे परा म्हणजे सचेतन प्रकृती आहे. आता हे सगळं सचेतन आहे म्हणूनच आपण एकमेकांना दिसतो आणि आपण राहतो. स्थूल भूतांना, शब्द इत्यादी 5 विषयांना कारणीभूत असणारी अशी जी सूक्ष्म पंचमहाभूते आहेत, ज्यांना सांख्य व योगशास्त्रात पंचतन्मात्रा असे म्हटले आहे, या 5 सूक्ष्म महाभूतांचे येथे पृथ्वी म्हणून वर्णन केलं जातं. म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश हे कोण आहे? तर हे कोण आहे? तर हे पंचमहाभूत आहे. आणि पंचमहाभूतांमुळे पृथ्वी होते. आणि त्याच्यामध्ये मन, बुद्धी, अहंकार हे त्याच्यामध्ये टाकलं तर समष्टी अंतःकरण तयार होतं. शब्द इत्यादी 5 विषय हे सूक्ष्म आहेत आणि ते पंचमहाभूतांचे कार्य करतात. 10 इंद्रिय आहेत आपली, डोळे, नाक, कान, ही इंद्रिय आहेत. ही इंद्रिय आहे ही अंतःकरणाची कार्य करतात. म्हणजे डोळ्यांनी पाहणे, कानांनी ऐकणे, तोंडांनी बोलणे, स्पर्श आणि वास हे आहे हे इंद्रिय आहेत आणि ही अंतःकरणाचे कार्य करतात. म्हणून त्या 15 भेदांचा या 8 भेदातच अंतर्भाव होतो. म्हणजे त्यांनी हे वेगळे म्हटलं नाही आहे. जे 10 इंद्रिय आहे त्याच्यामध्येच हे केलेले आहेत. ज्याला अपरा का म्हटलं आहे? कारण की मूल प्रकृतीची 23 कार्य आहेत, तिलाच येथे 8 भेदांमध्ये विभक्त केलाय. म्हणजे जे 23 आहे 23 मध्येच यांचं 8 केलं, म्हणजे कमी भागांमध्ये दाखवलाय.
आणि ती प्रकृती आहे ती अपरा आहे. परा प्रकृतीपेक्षा ही भिन्न आणि निकृष्ट आहे. म्हणजे परा प्रकृती आहे ही उत्कृष्ट आहे आणि अपरा आहे ती उत्कृष्ट कमी याची आहे. कारण की हीच जगाची हेतुरूप आहे आणि हिच्याच द्वारे जीवाला बंधन येतं. म्हणून हिचे नाव अपरा आहे. जर परा प्रकृती नसती, फक्त अपरा असती तरी पण तिचं महत्व नसतं राहिलं. आणि अपरा नसेल आणि परा असेल तरीही चालणार नाही. दोन्ही पण प्रकृती आहेत, या अत्यंत आवश्यक आहे. मग आपण काय म्हणतो, ती प्रकृती, ती म्हणजे कोणाला स्त्रीलिंग आलं. पण इथे ह्यामध्ये जीवात्मा, तो जीव आपण म्हणतो. आपण ती जीव, तो जीव असं नाही म्हणत, जीवात्मा म्हणतो. तर जीवात्मामध्ये स्त्रीत्व, पुंसत्व आणि नपुंसक असे भेद येत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, तो आत्मा, आत्मा हा एक आहे, त्याला स्त्रीलिंगी पुल्लिंगी नाही. तसंच जीवात्मा ही एकच गोष्ट आहे. फक्त ते दाखवताना आपण त्याला पुरुष, क्षेत्रज्ञ किंवा कधी कधी अध्यात्म असे शब्द वापरत असतो, किंवा त्यालाच इथे स्त्रीलिंगी शब्द वापरून पराप्रकृती असं म्हटलं आहे. येथे जगत या शब्द कशासाठी वापरला आहे, तर पराप्रकृतीद्वारे धारण जे केलं जातं त्याला जगत हे असं शब्द म्हटलं जातो. तर जगत म्हणजे काय, सर्व जीवांची शरीरे, इंद्रिये, प्राण आणि भोग्य वस्तू आणि भोगस्थानमय अशा या संपूर्ण व्यक्त प्रकृतीचे नाव जगत आहे. आपण म्हणतो ना, या जगात काय काय चाललेलं आहे, या जगामध्ये सर्व काही आलबेल आहे किंवा सध्या जग बदललं आहे. आपण नेहमी असं जगत हा शब्द वापरत असतो. तर जगत म्हणजे जीवांची शरीरे, इंद्रिये, प्राण, भोग्य वस्तू आणि भोगस्थानमय, एवढ्या हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. असे जगदरूपी जड तत्व हे चेतन तत्वाने व्याप्त आहे. आता हे जे आहे हे सगळं जड आहे, पण याच्यामध्ये चेतना आहे. चेतना असल्यामुळेच आपलं आयुष्य चालू आहे. म्हणून त्यानेच याला धारण करून ठेवलाय. कारण ते चेतन तत्व याच्यापेक्षा सर्व प्रकारे श्रेष्ठ व सूक्ष्म आहे. चेतन तत्वाच्या संयोगाविना या जगाची उत्पत्ती, स्थिती, विकास आणि धारणा होऊ शकत नाही. परा आणि अपरा या प्रकृतीचं स्वरूप सांगून भगवंत आता सांगतात की या दोन्ही प्रकृतीच चराचर संपूर्ण भूतांचे कारण आहेत. आणि मी म्हणजे भगवंत या दोन्ही प्रकृतींच्या मध्ये संपूर्ण जगताचे महाकारण आहे. म्हणजे भगवंत या दोघांमध्ये सुद्धा आहे. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधार्य अहं कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, तू असे समज की सर्व भूत मात्र या दोन प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहे आणि मी सर्व जगाची उत्पत्ती व प्रलय आहे. अर्थात सर्व जगाचे मूळ कारण मीच आहे. जर भगवंत नसते तर ही पृथ्वी अस्तित्वात आली नसती. आता इथे ते म्हणतात आहे, स्थावर व जंगम म्हणजे चल आणि अचल हे जितके म्हणून लहान आणि मोठे सजीव प्राणी आहेत, त्या सर्वांना इथे भूतानी म्हटलंय. म्हणजे हिमालय पर्वत, गंगा नदी, जे हलतं आणि जे हलत नाही, जे लहान प्राणी, मोठे प्राणी, जे सगळे आहेत, या सगळ्यांना भूतानी म्हटलेलं आहे. सर्व सजीव प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती आणि वृद्धी या अपरा म्हणजे जड आहेत आणि परा या प्रकृतींच्या संयोगाने होतात. म्हणजे आधी जड प्रकृती असते आणि मग त्यांच्या संयोगाने परा म्हणजे चेतन प्रकृती तयार होते. हीच गोष्ट 13व्या क्षेत्रक्षेत्रज्ञ या नावाने सांगितली आहे. आता संपूर्ण जगात काय आहे, तर संपूर्ण जगात या जड आणि चेतन या चराचर संपूर्ण विश्वाचा वाचक जगत हा शब्द आहे. जगताची उत्पत्ती, स्थिती व प्रलय हे भगवंताकडून भगवंतामध्येच होतात. आकाशामुळे ढग उत्पन्न होतात, ते आकाशात राहतात आणि आकाशातच विलीन होतात. ते खाली पडतात का, कोणाला पकडता येतात का, किंवा कोणी म्हणतं का की अगं बाई माझ्याकडे आज आकाश दिसत नाहीये, तर नाही. कारण की ते आकाशातच राहत असतात आणि आकाश हे सगळीकडे व्यापून आहे. आकाशच त्यांचे एकमात्र कारण आणि आधार आहे. त्याप्रमाणेच हे सर्व विश्व कोणापासून उत्पन्न झालं, भगवंतापासून. जी सगळी माया आहे ती सगळी भगवंतांनीच उत्पन्न केली आहे आणि ते भगवंतामध्ये स्थित असतं आणि भगवंतामध्येच विलीन होतं. म्हणजे या ज्या घडामोडी घडत असतात, चांगल्या वाईट, या सगळ्या भगवंतच तयार करतात. भगवंतच आणि या सगळ्या गोष्टी भगवंतामध्येच विलीन होतात आणि सगळ्या गोष्टींना भगवंत हे एकच कारण असतात. याचं कारण एकमात्र महान कारण आणि परम आधार आहे. कोण? भगवंत आहे.
हीच गोष्ट त्यांनी 9व्या अध्यायात सुद्धा सांगितली आहे. तसंच 4थ्या 5व्यामध्ये सुद्धा सांगितलं आहे. भगवंत आकाशाप्रमाणे जड किंवा विकारी नाहीत. ही गोष्ट मात्र येथे लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे ते भगवंत आहे ते जड आहे का? नाही. दृष्टांत हे तर फक्त समजवण्यासाठीच असतात. वस्तुतः भगवंतांचे या जगताच्या रूपाने प्रगट होणे आणि त्यांची लीलाच सगळ्यांना दाखवणे किंवा त्यांच्या लीला करून संपूर्ण विश्व चालवणे हे भगवंताचेच काम आहे. अशा प्रकारे भगवंत संपूर्ण विश्वाचे परम कारण आणि परम आधार आहेत. मग स्वाभाविकपणे असं आपल्या लक्षात येतं की विश्वामध्ये भगवंताचे स्वरूप आहे आणि त्यांनी हे पूर्ण जग व्याप्त केलेलं आहे आणि हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी 7वा अध्याय केलेला आहे. आता आपण याच्यामध्ये माऊली काय म्हणतात ते सुद्धा पाहूया. अर्जुन ते म्हणतात, भगवंत म्हणतात, मी अत्यंत अद्वैत स्वरूप असल्यामुळे माझ्यापासून दुसरी निराळी वस्तू नाही. मी एकमेव आहे. म्हणून सूत्रात मणी असावे त्याप्रमाणे सर्व जग हे माझ्यामध्ये सामावलेले आहे. जसं मृगजळ जर पाहू गेलं असता तर किरण हे मूळ नसून साक्षात सूर्य हाच एक मूळ असतो. म्हणजे आपण सूर्य पाहतो, सूर्याच्या भोवती सकाळच्या वेळेला प्रभात वेळी किरण आलेली असतात, पण किरण वेगळी आणि सूर्य वेगळे आहे का? नाही. ती जी किरण आहे ती सूर्यामुळेच आलेली असतात आणि सूर्य हा मूळ आहे. ही जी प्रकृती सृष्टी झाली आहे त्या सृष्टीचा उपसंहार करून पाहिलं तर असं लक्षात येतं की भगवंतच सगळीकडे आहे. सृष्टीचं उत्पन्न होणं, दिसणं, न दिसणं हे सर्व भास भगवंताजवळ आहेत. जसंच परत परत ते सांगतात की सुतात ओलेल्या मळ्यांना सूत्र धरून ठेवते त्याप्रमाणे मी सर्व जगाला धारण केलेले आहे. म्हणजे सोन्याचे मणू करून सोन्याच्या सुतात ओवावे त्याप्रमाणे आतून आणि बाहेरून मी जगाला पकडून ठेवलाय किंवा धरून ठेवलाय, पण त्याला नामरूप नाही. तसंच नामरूप सहित सुद्धा मीच आहे. आपण परत पाहूया. त्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाच्या होणाऱ्या सूक्ष्म कंपनांवर मृगजळाचा भास होतो, भ्रम होतो आपल्याला की हे दोन्ही वेगवेगळे आहे. ते जळ नसून सूर्यप्रकाशाचे कंपन होय. ज्याप्रमाणे अज्ञात प्रकृतीपासून झालेल्या सृष्टीचा लय करून किंवा कल्पना सोडून पाहू लागल्यास सृष्टी नाही एक मीच आहे असा अनुभव येतो. म्हणून हे भूतसृष्टीरूप जगत सच्चिदानंद परमेश्वरापासून झाले नसून अज्ञान भ्रमरूप जी पराप्रकृती आहे तिच्यापासून सर्व झालेले आहे. परमात्मा केवळ त्या जगद्रूप भ्रमाचा आधार आहे. म्हणजे परमात्मा आहे तो त्या आधार आहे कोणाचा? जे आपल्याला जो भ्रम आहे जगाचं त्याच्यामध्ये, आणि या जगद्रूप भ्रमाची कल्पना परमेश्वरानेच केली आहे. वास्तविक नामरूपात्मक प्रपंच म्हणून काही एक निराळी वस्तू नसून ज्याला जीव नामरूपात्मक प्रपंच म्हणतो, म्हणजे आपण म्हणतो की हा प्रपंच आहे, हा समाज आहे, हे गाव आहे, तर हे सगळं परब्रह्मानेच केलेला नामरूपात्मक देखावा आहे असं आपल्याला लक्षात येतं. आणि माऊली या ओव्यांमधून आपल्याला स्पष्टपणे सांगतात की सगळं काही करणारा मीच असून मी सगळं निर्माण करतो आणि मी सगळं जग चालवत असतो. चालेल, कळलं का काही? खूप छान वाटलं आणि तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. छान कळालं, छान, एकदम छान. छान कळालं. ताई, एक प्रश्न विचारायचा होता मला असा विचारा की जेव्हा विचारा. आपण परीक्षेला म्हणजे उत्तरपत्रिका जेव्हा सोडवतो ना तर हा तेव्हा आम्हाला हे तत्वविवेचनी आणि साधक संजीवनी हे दोनच हा वापरायला सांगितले, पण मग आपण ज्ञानेश्वरीचा पण आधार घेऊन उत्तर लिहू हो, शकतो का? कारण की आपण आता दुसऱ्या परीक्षेला बसलो आहे आणि आपण मागच्या वेळेला खूप कमी पानं लिहिले, त्याच्यामुळे आपल्या लोकांना सगळ्यांना खूप कमीच मार्क मिळाले. म्हणजे म्हणजे जर बाकीच्यांचे आतापर्यंतचे मार्क पाहिले ना तर आपल्या या 2024 साली सगळ्यांना खूप कमी मार्क मिळाले. इतके कमी मार्क नव्हते असं मला एकीने स्पष्ट सांगितलं. तर त्याचं कारण असं की आपल्याला माहितीच नव्हतं ज्ञानेश्वरी लिहायची म्हणून ना. हा तर हा त्याच्यामुळे ते जे म्हणजे 25-25 मार्क आपल्याला असे बहुतेक कमी मिळाले आहे, कारण की आपण कोणीच माहितीच नव्हतं, आपल्याला मुळात माहितीच नव्हतं. हो हो आणि हो. साधक संजीवनी नाहीच आहे आपल्याला तत्वविवेचनी आहे. काल विद्यार्थ्यांनी जे पेपर टाकले त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलं आहे की तत्वविवेचनी मधून उत्तर लिहावे. अच्छा. आता जर त्याच्यातला दुसरा पेपर पाहिला तो खूप मध्यमासाठी, फक्त मध्यमासाठी तत्वविवेचनी हो आणि हो, मग तिथे प्रथमासाठी साधक संजीवनी हा आहे.
आणि पण मग तिसऱ्या वर्षी दोन्ही पुस्तक सिलेबस आहे मात्र सर्वांना सारखाच असणार आहे, गीता हा अध्याय 1 ते 18. हो. हा. कारण की काल जे पेपर टाकले ना त्याच्यात चक्कपैकी अध्याय 2चा पण प्रश्न विचारलाय मध्यमामध्ये. तेच सांगितलं की सगळेच हा अध्याय आहेत. हा, हा. हा. आपण आता यंदा 7 ते 12 वर जोर करूया देऊया. आणि बरोबर. बाकी चालत तर लिहायलाच पाहिजे आपल्याला. त्याच्यात काही असं नाही आहे की आम्हाला अगदी. माहिती नव्हतं हे आपण म्हणू शकत नाही. चालेल. आपण चालेल अजून चालेल. हा. अजून कोण वाचतं? कल्पनाताई. आणि हा मी ज्ञानेश्वरीचं ना वाचते. गुणार्थ दीपिका ज्ञानेश्वरीचं म्हणजे मग कमी आहे, कमी दृष्टांतामध्ये आपल्याला समजावून सांगता येतं. हं. काही मी जय ज्ञानेश्वरीचं खूप श्रीकृष्ण. लिहिले त्या परीक्षेलाच. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी मधलं भरपूर लिहिलं मी गेल्या परीक्षेला त्या. बरोबर. मग हा. तुला हम्म. तुला आहे ना तुला मिळालंय ना मला वाटते बक्षीस 50 रुपयाचं. नाही, किती मार्क आले मी नाही पाहिलं बाबा मी. 186 ला आहे. नाही 196 ला पहिली आहे ना. हा 188 186 ला आहे. हो का, पाहते मी हम्म. किती झाले. छान मिळाले पण मला मार्क. हा मग 196 188 186 असेच मार्क आहे सगळ्यांना. चालेल चला घ्या दुसरा श्लोक. कल्पनाताई. वाचू. हा, आवाज येतो ते? हो हो. हा, जय श्रीकृष्ण. आणि श्लोक रेकॉर्डिंग क्रमांक चालू नाही आहे 7. का? रेकॉर्डिंग नाही चालू? हो चालू आहे. मत्तः परतरन्नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. 8वा घ्या 8वा. हा ताई श्लोक 7वा. परीक्षेसाठी ताई विचारलेला आहे. 7वा झालेला आहे. 8 असं 8 आणि 9 घ्या. चालू दे. त्यांनी त्यांनी लिहिलेले आहेत ते नोट्स नाही, पासून करू दे त्यांना. हा, हा, 7वा आणि मी 8वा लिहिले आहे करतात. 7वा 8वा. हा श्लोक आपल्याला म्हणजे मागच्या वर्षी परीक्षेसाठी विचारलेला आहे. 7व्यातला 7वा श्लोक. तत्वविवेचनीमधून ह्याचा अर्थ, हे धनंजया, माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही. हे संपूर्ण जग दोऱ्यात दोऱ्याचे मणी ओवावे तसे माझ्यात ओवलेले आहे. माझ्यात ओवलेले आहे म्हणजे आपण भगवंताहून वेगळे नाही आहोत. आपला आत्मा हा परमात्मा आहे हे स्वरूप जाण, असे भगवंताला येथे सांगावायचे आहे. स्पष्टीकरण, या श्लोकामध्ये सर्व जग हे आपले स्वरूप आहे असे सांगून मायेचा दृष्टांत देत सार रूपाने आपली व्यापकता सांगितली आहे. परम सत्य हे पुरुष असल्याचे निक्षून सांगण्यात आले आहे. परम सत्य म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान आहे हे ब्रह्मसंहितेतही निश्चितपणे सांगण्यात आले आहे. ईश्वर हा परमहा कृष्ण हा सच्चिदानंद विग्रह अर्थात श्रीकृष्ण हेच परम सत्य पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. श्रीकृष्णच हेच आदिपुरुष, सर्व सारांचे सार, राजा, रसांचे राजा, गोविंद आणि सच्चिदानंद रूप आहेत. या प्रमाणावरून निर्विवादपणे सिद्ध होते की परम सत्य म्हणजे सर्व कारणाचे कारण परम पुरुष आहेत. भगवंत हे परम पुरुष असल्यामुळे त्यांच्याहून श्रेष्ठ असे इतर कोणतेही तत्व नाही. ते सूक्ष्मतम अणुपेक्षाही सूक्ष्म आणि महत्तम तत्वापेक्षाही महान आहेत. ते एका वृक्षाप्रमाणे स्तब्ध आहेत. ते परमव्यव्याला प्रकाशित करतात आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपली मुळे पसरवितो त्याप्रमाणे ते आपल्या विविध शक्तींचा विस्तार करतात. निष्कर्ष, या श्लोकावरून निष्कर्ष निघतो की परम सत्य म्हणजेच पुरुषोत्तम भगवान आहेत आणि आपल्या विविध परा आणि अपरा शक्तीद्वारे ते सर्व व्यापक आहेत. माऊली म्हणतात, शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला सकळ, बाप रखमादेवीवर विठ्ठल आखळ. आणि तुकाराम महाराज याच विषयी म्हणतात, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. आता आपण श्लोक क्रमांक 8 पाहू. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रभवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषन्नृषु. हे अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, चंद्र सूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदातील ओंकार आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व आहे. हा श्लोकाचा सरळ अर्थ झाला. आता ह्याचं स्पष्टीकरण, जे तत्व ज्याचा आधार असते आणि ते ज्याच्यामध्ये व्याप्त असते तेच त्याचे जीवन व स्वरूप होय आणि त्यालाच सार असे म्हणतात. यानुसार भगवंत म्हणतात, हे अर्जुना, जलाचे सार असलेले रस तत्व मी होय. चंद्रमा आणि सूर्य यांचे सार असलेले प्रकाश तत्व मी होय. सर्व वेदांचे सार असे प्रणव तत्व म्हणजे ओम, तो मी होय.
आकाशाचे सार असलेले शब्द तत्व मी होय आणि पुरुषांचे सार तत्व असलेले पौरुषत्व मी होय. या ठिकाणी भगवंतानी मी हा शब्द प्रयोग जीव आणि भगवंत यांचे ऐक्य दर्शवणारा आहे. एक ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मीची मज व्यालो पोटा आपुलिया आलो. याचा अर्थ असा आहे की परमेश्वर आणि जीव भक्त एकरूप आहेत. या श्लोकात भगवान श्रीकृष्णांना मी आणि ईश्वर यांच्यातील अभेद्य संबंध स्पष्ट करावायचा आहे. मी आणि माझा आत्मा म्हणजेच परमेश्वर वेगळे नाहीत, तर ते एकच आहेत. जसे बीजातून वृक्ष तयार होते त्याप्रमाणे परमेश्वराच्या इच्छेने सर्व काही तयार होते. त्यामुळे तो सर्व काही करता करविता आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी म्हटले आहे, भगवंताच्या अधिसत्तेचे वर्णन करताना सांगितले आहे, म्या बोलिल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, तो जगताती चालिता. आपल्या विविध परा आणि अपरा शक्तीद्वारे भगवंत सर्वव्यापी कसे आहेत याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. भगवंतांना प्रथम यांच्या विविध शक्तीद्वारे जाणता येते आणि या रीतीने त्यांची निर्विशेषता अनुभूती होते. ज्याप्रमाणे सूर्यलोकातील अधिष्ठात्री देवता एक पुरुष आहे आणि त्याच्या सर्वव्यापी शक्ती सूर्यप्रकाशाद्वारे त्याच्या सर्वव्यापी रूपाची अनुभूती होते, त्याचप्रमाणे भगवंत जरी आपल्या शाश्वत धामामध्ये निवास करीत असले तरी त्यांच्या सर्वव्यापी विविध शक्तीद्वारे त्यांची अनुभूती होते. रुची किंवा रस हा पाण्याचा गुणधर्म आहे. समुद्राचे पाणी पिणे कोणालाही आवडत नाही, कारण पाण्याची शुद्ध चव मिठाच्या मिश्रणामुळे खारट झालेली असते. पाण्याबद्दलचे आकर्षण हे पाण्याच्या चवीच्या शुद्धतेवर अवलंबून असते आणि ही विशुद्ध चव किंवा रस म्हणजे भगवंताची एक शक्ती आहे. चंद्र आणि सूर्याचा प्रकाश ही मूलतः ब्रह्मज्योतीपासून उत्सर्जित होतो आणि ब्रह्मज्योती म्हणजे भगवंताचे निर्विशेष तेज आहे. प्रत्येक वैदिक मंत्राच्या आरंभी असलेला प्रणव अथवा ओंकार दिव्य शब्द भगवंतांना संबोधितो. जे श्रीकृष्णांना जाणीत नाहीत ते मायेच्या बंधनात आहेत आणि म्हणून श्रीकृष्णाचे ज्ञान होणे म्हणजे मुक्ती आणि श्रीकृष्णाबद्दलचे अज्ञान म्हणजे बंधन होय. निष्कर्ष, भगवान सांगतात, परा व अपरा प्रकृती या दोघांपासून सर्व भूते उत्पन्न होतात आणि हे दोन्ही माझीच रूपे आहेत. या सृष्टीत माझ्याशिवाय दुसरे काहीही नाही. क्षर आणि अक्षर या ज्ञानाचे हेच सार होय. हे स्पष्टीकरण करण्यासाठी ते पुढे म्हणतात, पाण्यातील रस, चंद्रातील प्रभा, वेदातील प्रणव, पुरुषातील पुरुषत्व, पृथ्वीमधील पुष्पगंध, अग्नीतील तेज इत्यादी म्हणजे मीच होय. सत्व रज तम हे तिन्ही गुण माझ्यापासूनच उत्पन्न झाले. ते माझ्यात आहेत पण मी त्यांच्यात नाही. ज्याप्रमाणे नाव पाण्यात असते पण पाणी नावेत नसते, त्याच गुणाच्या भावाने मोहित झाल्यामुळे निर्गुण किंवा अवयव अशा मला कोणी जाणू शकत नाही. हीच माझी माया, जी तरुण जाणे दुस्तर आहे. केवळ मला शरण येणारेच ती माया तरुण जातात. परमात्मा पूर्वीही विद्यमान होते, आताही विद्यमान आहेत आणि पुढेही नेहमी विद्यमान राहतील, कारण त्यांचा कधीही अभाव होत नाही. म्हणून परमात्म्याला उत्साहपूर्वक प्राप्त करण्याचा जो प्रयत्न आहे तोच वास्तविक पुरुषार्थ आहे. या ज्ञानेश्वरी मधून ह्या श्लोकाचा अर्थ पाहू. जलामध्ये जो रस आहे, वायूमध्ये जो स्पर्श आहे, चंद्र सूर्यामध्ये जो प्रकाश आहे तो मीच आहे हे जाण. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी जो नैसर्गिक शुद्ध गंध आहे तो मीच आहे. आकाशातील शब्द आणि वेदातील ओंकार मीच आहे. पुरुषेच्या ठिकाणी जे पुरुषत्व आहे ते जे मीच अशा अहंकाराने व्यक्त होते ते पौरुष मी आहे. हे तत्व मी तुला सांगून ठेवतो. तेजाला अग्नी अशा नावाचे जे वरवर दिसणारे कवच असते ते दूर केल्यानंतर जे स्वयंसिद्ध तेज असते ते मीच आहे. आणि या त्रिभुवनामध्ये नाना प्रकारच्या योनीमध्ये प्राणी जन्माला येऊन आपापला आहार सेवन करून राहतात. कित्येक वारा पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नाच्या आधाराने जगतात आणि कित्येक पाण्यामुळे जगतात. अशा प्रकारे प्रत्येक प्राण्यांचे त्यांच्या प्रकृतीच्या मानाने जे वेगवेगळे जीवन दिसते त्या सर्वांमध्ये अभिन्न रूपाने मीच एक आहे. जय श्रीकृष्ण. अजून कोणाला काही सांगायचं आहे याच श्लोकांवर? जर कोणी लिहिलेलं असेल त्यांचं स्वतःच कल्पना त्यांनी छान विवेचन केलं. ती 4 दोन्ही श्लोक असेच घेतले तरी चालतील. पुढच्या 4 श्लोकांचा पण थोडक्यात अर्थ हाच आहे, 8 पासून 12 पर्यंतच्या. बरोबर बरोबर. आज आहे तुमच्याकडे लिहिलेलं? नाही, साधक संजीवनी मधून वाचूया. बर बर बर, थांबा. आपण जयश्रीताई आहेत, हँड रेज आलेला आहे. हा घे.
हा, हो. हरकत नाही. बोला जयश्रीताई. तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकाचं केले मी ताई, वाचू? हो, हरकत नाही ताई. वाचते. आपण इथे वेगवेगळ्या श्लोकांवर वेगवेगळ्या प्रत्येकाचा व्ह्यू हा वेगळा असतो. त्याच्यामुळे आपण प्रत्येकाच्या तेच श्लोक आहेत पण वेगवेगळ्या व्ह्यूनी ऐकत आहोत फक्त. हो. वाचत जयश्रीताई. मनुष्याना सहस्रेषु कच्चिदति सिद्धये यततामपि सिद्धानां कच्चिन्नां वेत्ति तत्वतः. हा तिसरा श्लोक आहे. आणि या तिसऱ्या श्लोकाचा साधा अर्थ: पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही 8 प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे. ही 8 प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे. आणि हे महाभाव, हिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप परा म्हणजे सचेतन प्रकृती आहे. तर आता ह्याचं थोडस विश्लेषण. सहस्रावधी मनुष्यापैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान, सर्व कारणांचे परम कारण, आदिपुरुष श्री गोविंद आहेत. अभक्तांना भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान होणे कठीण आहे. अभक्त जरी म्हणत असले की भक्ती मार्ग अत्यंत सोपा आहे तरी ते भक्ती मार्गाचे आचरण करू शकत नाहीत. भगवंत सांगतात की मला तत्वतः कोणीही जाणत नाही. आणि जर कोणी श्रीकृष्णाला जाणत असेल तर हा तर स महात्मा सुदुर्लभ हा असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणून जोपर्यंत मनुष्य भगवत भक्तीचा अभ्यास करीत नाही तोपर्यंत तो श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकत नाही. मग तो मोठा विद्वान असो अथवा तत्वज्ञानी असो. हजारो मनुष्यामध्ये जर कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्ये एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. मनुष्य योनी मोठी दुर्लभ आहे. भगवंताच्या फार मोठ्या कृपेने ही प्राप्त होते. 84 लक्ष योनी फेरा मग मिळे मानव देही वारा असा हा मनुष्य जन्म खूप दुर्लभ आहे. या मनुष्य जन्मातच भगवत प्राप्ती करता येते. यासाठी कोणतीही जात, वर्ण, देश लागत नाही. मनुष्य ही एकच योनी आहे की त्यातच भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करता येतो. पशु, पक्षी, कीटक, पतंग या योनीत परमेश्वर जाणता येत नाही. भगवत कृपेमुळे जरी मनुष्य शरीर प्राप्त झाले तरी जन्मजन्मांतरीच्या संस्कारामुळे भोगाबद्दल आसक्ती व भगवंताबद्दल श्रद्धा व प्रेम निर्माण होईल याची शाश्वती नाही. पूर्वजन्माचे संस्कार देखील शुभ असतील तर भगवंत, महापुरुष व शास्त्र याबद्दल श्रद्धा भक्ती असते. पूर्व पुण्यामुळे व भगवत कृपेमुळे ज्याला सत्पुरुषाची संगती प्राप्त होईल असा पुरुष हजारोमध्ये एखादाच असतो. तो या मार्गाकडे प्रवृत्त होतो, भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. पूर्वसंस्कार, श्रद्धा, प्रीती, सत्संग व प्रयत्न यांच्यामुळे सर्वांचे साधन एकसारखे नसते. भगवत प्राप्तीत अहंकार, माया, कामना, आसक्ती, संगदोष इत्यादी अडथळे असतात. ज्यांची श्रद्धा, भक्ती व साधना पूर्ण होते त्यांना याच जन्मी भगवंताचा साक्षात्कार होऊ शकतो. असे फार थोडे पुरुष निघतात. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जो प्रयत्न करतो तोही सिद्धच होय. आता 4था श्लोक. भूमिरापो नलो वायु खन मनो बुद्धी वायु मनोबुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती रष्टदा. हे अर्जुना, तू असे समज की सर्व भूत मात्र या 2 प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत आणि मी सर्व जगाची उत्पत्ती व प्रलय आहे, अर्थात सर्व जगाचे मूळ कारण आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी हे 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. परमात्मा सर्वांचे कारण आहेत. ते प्रकृतीचा स्वीकार करून सृष्टीची रचना करतात.
ज्या प्रकृतीचा स्वीकार करून सृष्टीची रचना करतात तिचे नाव अपरा प्रकृती आहे. आणि ज्यांचा अंश जो जीव आहे त्याला भगवंत परा प्रकृती म्हणतात. अपरा प्रकृती निकृष्ट, जड आणि परिवर्तनशील आहे आणि परा प्रकृती श्रेष्ठ, चेतन आणि परिवर्तन रहित आहे. या ठिकाणी अपरा प्रकृतीत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार आहेत. स्थूल आणि सूक्ष्म कनिष्ठ शक्तीपासून होतात. जीव हे भगवंताची परा प्रकृती आहे. विविध हेतूंसाठी कनिष्ठ शक्तींचा उपयोग करणारे जीव म्हणजे भगवंताची परा किंवा श्रेष्ठ प्रकृती आहे. या शक्तीमुळे संपूर्ण भौतिक जगत कार्य करते. शक्तीचे नियंत्रण हे सदैव शक्तिमानाद्वारे केले जाते आणि म्हणून जीवांना स्वतंत्र अस्तित्व नसते. ते सदैव भगवंताच्या नियंत्रणाखाली असतात. भगवान श्रीकृष्ण हेच केवळ नियंत्रक आहेत आणि सर्व जीव हे त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. जीव म्हणजे भगवंताची पराशक्ती आहे. हे अर्जुना, तू मोठा शक्तिशाली आहेस म्हणून तू अपरा आणि परा प्रकृतीच्या भेदाला समजून घेण्यास समर्थ आहेस. म्हणून तू याला समजून घे. विद्धी म्हणजे जाण. वास्तविक हे जगत जगतरूपी नाही तर भगवंताचे स्वरूप आहे. वसुदेव सर्वत्र अमृतचैव मृत्युश्च सदसाच्या हम अर्जुन. केवळ या पराप्रकृती जीवाने या अपरा प्रकृतीला जगत रूपाने धारण केले आहे. जीव या संसाराची स्वतंत्र सत्ता मानून आपल्या सुखासाठी अपरा प्रकृतीचा उपयोग करू लागला. यामुळेच जीव बंधनात सापडला आहे. जर हा जीव संसाराची स्वतंत्र सत्ता न मानता अपरा प्रकृतीला केवळ भगत स्वरूपच मानेल तर त्याचे जन्म मरण रूपी बंधन समाप्त होऊन जाईल. भगवंताची पराप्रकृती असूनही जीवात्म्याने या दृश्यमान जगताला स्थायी, सुंदर आणि सुखप्रद मानून मी आणि माझे रूपाने धारण केले आहे. ज्याची भोगात आणि पदार्थात जितकी आसक्ती असते, आकर्षण असते, त्याला शरीर आणि संसार तितकाच स्थायी आणि सुखप्रद वाटतो. पदार्थाचा संग्रह आणि त्याचा उपभोग करण्याची लालसा हीच मुख्य बाधक आहे. संग्रहाने अभिमानजन्य सुख होत असते आणि भोगाने संयोगजन्य सुख होत असते. या सुखासक्तीमुळेच जीवाने जगताला जगत रूपाने धारण केले आहे. सुखासक्तीमुळे तो या जगताला भगवत स्वरूपाने पाहू शकत नाही. जसे स्त्री वास्तविक जनन शक्ती आहे परंतु स्त्रीविषयी आसक्त असते. पुरुष आसक्त असलेले पुरुष स्त्रीला मातृरूपाने पाहू शकत नाही. त्याचप्रमाणे संसार वास्तविक भगवत स्वरूप आहे परंतु संसाराला आपले भोग्य समजणारा भोगासक्त पुरुष संसाराला भगवत स्वरूप पाहू शकत नाही. ही भोगासक्तीच जगताला धारण करविते. संसार प्रत्येक क्षणाला नाश होत आहे म्हणून त्याच्याशी मानलेला संबंधही प्रत्येक क्षणाला आपोआप नष्ट होत असतो. असे असतानाही जोपर्यंत संसारात सुख वाटत असते तोपर्यंत त्याच्याशी मानलेला संबंध स्थायी वाटतो. संसाराशी मानलेला संबंध सुखासक्तीवर टिकून असतो. संसाराशी सुखासक्तीपूर्वक मानलेल्या संबंधामुळे संसार अप्राप्त असूनही प्राप्त आणि परमात्मा प्राप्त असूनही अप्राप्त वाटतात. भक्तियोगात मी केवळ भगवंताचा आहे आणि केवळ भगवंतच माझे आहेत, तसेच मी शरीर संसाराचा नाही आणि शरीर संसार माझे नाहीत अशी दृढ मान्यता करून भक्त संसाराशी विमुख होऊन केवळ भगवतपरायण होत असतो. ज्यामुळे संसाराचा संबंध आपोआप तुटून जातो आणि अहंतेची निवृत्ती होत असते. 3 आणि 4 श्लोकाचं हे एवढं मी लिहून काढलं होतं. शांत आहे. आपण हेच 8 श्लोक परत एकदा थोडक्यामध्ये मी सांगते. मी नुसतं वाचून दाखवते मी. हॅलो. हा बोला ताई. हॅलो. हा मीना ताई हॅलो बोला. ताई. हा बोलता. हा, मी सोनपेठकर बोलते. हा आता जे ताईंनी सगळ्याचे विश्लेषण केलंय ना, हा ह्या दोघा तिघींनी ते ज्ञानेश्वरी मधलं जे त्यांनी सांगितलंय. दोन्ही तिन्ही मधून त्यांनी काढले ते. हो, पण ते ज्ञानेश्वरी ते कोणती त्यांनी यूज केली म्हणे? गुढार्थ दीपिका गीता प्रेसची आहे. गीता प्रेसची गुढार्थ दीपिका. अच्छा, गीता प्रेसची आहे का? हा हा. अच्छा, माझ्याकडे अनंत जोशी दामोदर आठवले आहे. हा, आठवलेंची आहे. हा, आठवलेंची अर्थसहित आहे का? अर्थसहित असेल तरच उपयोग आहे त्याचा.
नाही नाही सोपी आहे. अर्थसहित नाही पण थोडं वेगळं आहे त्याच्यात जरा. हा नाही, वेगळा असू द्या, पण अर्थ जर असेल ना तरच त्याचा संदर्भ तुम्हाला लागेल ना. नुसतं ओव्यांचा कसा संदर्भ लागेल? म्हणजे त्याला ह्याची अर्थातची घ्या गीता ताई ज्ञानेश्वरी, साखरे महाराजांची घ्या. अच्छा छान. अच्छा. आणि हे गीता प्रेसचीच आहे का ती? हो हो, ही जी हो आहे हो. ही अत्यंत सोपी आहे नाही, आणि गीता खूप प्रेसची नाही, साखरे महाराजांची आहे. अच्छा अर्थासहितची, त्याच्यामध्ये खूप छान अर्थ आहे. आळंदीचे साखरे महाराज, किशन महाराज साखरे. अच्छा अच्छा अच्छा. हा, बरं बरं त्यांचा खूप अर्थ छान आहे आणि तुम्हाला लिहायला सुद्धा खूप छान वाटेल ते. बरं बरं. किशन महाराज आळंदीला मिळते ताई ते. हा, किशन महाराज साखरे. अच्छा. आणि गीता प्रेसची जी आहे ती नाही, हॅलो. सोपी आहे. ती आहे, पण साखरे महाराजांच्या ह्याच्यात खूप सुंदर अर्थ आहे, कारण आम्ही तेच वापरतो म्हणून सांगते तुम्हाला. कुठलीही बरं आणि घे- कुठलीही घेतली गुढार्थ तरी दीपिका चालेल. ही याची आहे का आपल्या गीता प्रेसची आहे का गुढार्थ दीपिका? हो 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 हो, मग सगळं ताई ती मी ऑनलाईन सांगतो मिळून का, जाईल का? गूढार्थ आहे बघा, ते अर्थासची ज्ञानेश्वरी आहे, त्याला भावार्थ दीपिका म्हणते. ती भावार्थ दीपिका तुम्हाला साखरे महाराजाचे जर तुम्ही वापरलात तर खूप छान अर्थ आहे त्याच्यात. बरं बरं बरोबर हा, आहे. चालेल. गीता प्रेसचं सातच अर्थ आहे. आपण ही चर्चा नंतर करत जाऊयात. ओके. चालेल चालेल. हा, हो म्हणजे लिंक तुटती नाही तर मग. ओके. हा, वंदनाताई तुम्ही रेडी राहा, तुम्हाला वेळ देते. 2 मिनिटं फक्त मी वाचते तोपर्यंत. आपण श्लोक क्रमांक 3 ते 8 पासून बघूयात परत एकदा, की इथे श्रीकृष्णांनी काय सांगितलेलं आहे. तर इथे साधकाची दुर्मिळता सांगतात श्रीकृष्ण, की मनुष्यानाम सहस्रेषु, म्हणजे हजारो लोकांमध्ये फक्त आणि फक्त एखादाच असा असतो ज्याला की आत्मोन्नतीसाठी झटतो. बाकीचे सगळे जण जे आहेत हे फक्त आणि फक्त आपण काय करतो तर आपल्या संसारामध्येच व्यस्त असतो. तर त्याबद्दल सांगितलेलं आहे. अशा झटणाऱ्यांतून हे फार थोडे जण भगवंताला तत्वतः म्हणजेच स्वरूपाने ओळखतात. ही ओळख ही केवळ भक्ती, कर्म आणि ध्यानानं नाही, तर पूर्ण समर्पणानं आणि आध्यात्मिक अनुसंधानाने होते. इथे भगवंत गंभीर साधनाच्या दुर्मिळतेची जाणीव करून देतात. सामान्य माणूस फक्त देह आणि देहाभोवती घुटमळतो. सिद्धी ही वरकरणी नाही, तर भगवंताच्या तत्व जाणण्यात आहे, असं इथे सांगितलेलं आहे. की सिद्धी जी आहे ही म्हणजे काय आहे, सिद्धी मिळाली म्हणजे काय आहे, तर आपण एक एक स्टेप पुढे जात आहोत आणि भगवंताला परमतत्व काय आहे हे जाणण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. आता ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं आहे की हे सर्वसामान्यांना नाही कळायचं, हे महात्म्य ज्ञानीच ओळखतो. हजारांपैकी एक जणच आत्मज्ञान शोधतो, बाकीचे सगळे जण संसारात गुरफटतात. गगनात गगन मिसे तैसे मी मजपाशी, असे त्या यज्ञातून प्रकट होतं. म्हणजे काय होतं इथं, की हजारोपैकी एखादाच ते फक्त ओळखू शकतो की माझ्यामध्येच सगळं आहे आणि मलाच आत्मज्ञान होणं आवश्यक आहे. आता दुसऱ्या श्लोकामध्ये बघा, श्रीकृष्ण इथे आपली अपरा म्हणजे जड प्रकृती स्पष्ट करतात. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की पंचमहाभूत सांगितलेले आहेत, की पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, आणि त्याच्यासोबतच सांगितलेलं आहे की मन, बुद्धी आणि अहंकार ही सुद्धा अंतःकरणाची त्रयी सांगितलेली आहे. म्हणजे असे एकूण 8 घटक सांगितलेले आहेत. पण ह्या 8 घटकामध्ये या 8 घटकांनी सृष्टीचं शरीर निर्माण होतं, पण याच्यामध्ये आत्मा हा कुठेही नाही आहे. म्हणजे आत्मा विरहित हे शरीर आहे आणि म्हणून आपण आत्म्याला जाणू शकत नाही, कारण आत्मा हा वेगळाच आहे. अशा पद्धतीने या अष्टधा प्रकृतीचे सर्व घटक बदलणारे, विनाशी आहेत, परंतु साधक याच भौतिक प्रकृतीला ईश्वर मानतो. येथे स्पष्ट केला जातो की सृष्टी म्हणजेच ईश्वर नव्हे. म्हणजे ही 8 यांनी बनलेली सृष्टी आहे, पण तो ईश्वर नव्हे. तो आत्मा म्हणजे ईश्वर आहे आणि हेच आपण विसरून जातो. ही प्रकृती माझ्या स्वरूपाची बाह्य माया आहे, ही सृष्टीची धरणी आहे, पण ईश्वर त्याहून वेगळा आहे. जीवाला जड देह देणारी हीच माया आहे.
अशी ही भिन्न प्रकृती आहे. आता 5वा श्लोक. भगवंत म्हणतात, ही 8 प्रकारची प्रकृती जरी जड असली तरी तिच्या पलीकडे मी एक चेतन शक्ती आहे, जी पराप्रकृती आहे. तिला काय म्हणतो आपण? पराप्रकृती असं म्हणतो. ही पराप्रकृती म्हणजे जीवात्मा, जिच्यामुळं हे जड जग कार्यरत होतं. म्हणजे ह्या जीवात्मा जर आपल्या शरीरामध्ये गेला तरच आपण हे सगळे कार्य करू शकतो. म्हणजेच ह्या जीवात्म्याची गरज आहे ह्या पूर्ण अपरा प्रकृतीला. म्हणून परा आणि अपरा अशा 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत, की परा म्हणजे आत्मा आणि अपरा म्हणजे आपलं स्थूल शरीर. पराप्रकृती म्हणजे सजीवातले चेतन तत्व. जेव्हा शरीर, मन, बुद्धी हे जड असते तेव्हा आत्मा हा त्यात प्रेरणा देणारा असतो. तो भगवंताचा अंश आहे. माझे दुसरे स्वरूप म्हणजे प्रभू चित्त आत्मा. जड सृष्टीला चेतना देणारा हा जीवस्वरूप भगवंत आहे. देहात दिसे जी चेतना तीच माझी महिमा, असे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. दुसरा श्लोक. या दोन्ही प्रकृतींपासून सर्व जीवांची उत्पत्ती होते. मीच हे संपूर्ण विश्व उद्भवणारं आणि नष्ट होणारं कारण आहे. सृष्टी, स्थिती आणि लय याचं एकमेव कारण म्हणजे ईश्वर. ईश्वर हे सगळं घडवून आणतो. ईश्वर जर नसेल या ठिकाणी तर सृष्टीलाही काही अर्थ नाही, स्थितीलाही काही अर्थ नाही आणि लयालाही काही अर्थ नाही आहे. ही सृष्टी केवळ एक घटना नव्हे, ती ईश्वराच्या प्रगटीकरण आहे. जसं नाटकासाठी लेखक, रंगमंच, पात्र लागतात, तसं या विश्वासाठी मीच कारण, धारण करणारा आणि विलीन करणाराही मीच आहे. म्हणजे ईश्वराने सांगितलं की धारण करणारा, त्याच्यानंतर स्थिती उत्पन्न करणारा आणि विलीन करणारा हे सगळं मीच आहे. आणि माझ्यामुळेच ह्या सगळ्या नाटकाचा प्रवेश पण होतो आणि एंड पण होतो. ज्ञानेश्वरी सांगते, माझ्याच ठाई हे सगळे भूत उत्पन्न होतात आणि शेवटी माझ्यातच हे लीन पण होऊन जातात. मीच जलाची ओढ, वायूची गती, सर्व गुणांचा मूळ कारक हा कोण आहे? तर ईश्वरच आहे. पुढचा श्लोक बघूया आपण. भगवंत सांगतात की माझ्यापेक्षा श्रेष्ठ असं काही नाही. सर्व गोष्टी माझ्यात गुंफलेल्या आहेत. जसं धाग्यांवर मोती ओले जातात, ह्या संपूर्ण विश्वाचं एकमेव आधार तत्व मीच आहे. हे विश्व जरी विविध वाटलं तरी त्यामागचा धागा भगवंतच आहे. ही अद्वैत समजणं हेच खरी भगवंताची ओळख आहे. म्हणजे हे आपल्याला समजलं तरच भगवंताची आपल्याला ओळख झालेली आहे. जसं हारामधले मोती एका धाग्यावर ओलेले असतात, तसं हे सगळं विश्व माझ्या अदृश्य धाग्यावर गुंफलेले आहे. अनुभवातून जाणावा, मी सर्वत्र एक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. याला फक्त अनुभव आणि अनुभवच मधूनच आपण याला सगळं जाणवू शकतो. आणि आजचा 8वा श्लोक बघूयात. भगवंत म्हणतात, मी पाण्यातील रस, चंद्र सूर्याचे तेज, वेदातील ओंकार, आकाशातील शब्द, पुरुषातली पुरुषार्थ शक्ती हे सगळं मीच आहे. म्हणजेच संपूर्ण अनुभव सृष्टीत भगवंताचं दर्शन घडतं. म्हणजे जिथं जिथं अनुभव येतो त्या त्या प्रत्येक ठिकाणी भगवंतच आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी स्थूल शरीर आपल्याला दिसतं त्या त्या ठिकाणी भगवंत स्थूल रूप, म्हणजे आपण स्थूल आहे त्या ठिकाणी भगवंत काय आहे? फक्त स्थूल रूपामध्ये आहे असं म्हणू शकतो. तत्व विवेचनीमध्ये आपण सांगूयात, ईश्वर हा केवळ मूर्तीमध्ये नाही, तो अनुभव, गुण, शक्ती या सर्वात आहे. अनुभवलेल्या प्रत्येक गोष्टीतून भगवंत उलगडत जातो. हीच सगुण उपासनाची खरी ओळख आहे. मी गोडपणा होऊन पाण्यात असतो, तेज होऊन सूर्य चंद्रात असतो, शब्द होऊन आकाशात फिरतो. हे सगळं दृश्य भगवंताचं जीवन प्रगट स्वरूप आहे. आणि याला जाणणं म्हणजेच परमेश्वराला जाणणं हे आहे. आजचा याचा पूर्ण सार असा आहे
की फक्त अनुभव जो आहेत आपल्याला येणारे त्यामध्ये भगवंत आपल्याला भेटणार आहे. म्हणून अनुभव जेवढे जास्त मिळतील तेवढ्या याच्यामधून आपण भगवंताला जाणू शकतो. इथेच थांबूयात. वंदनाताई जर असतील तर वंदनाताई बोलतील का? वंदनाताई देवकर, 10 मिनिटं आहेत आपल्याकडे. वंदनाताई. जय श्रीकृष्ण ताई. जय श्रीकृष्ण ताई. बोला ताई. हा, ज्ञानेश्वरीचं करायचंय का थोडं? हो, थोडस सांगा ना. 10 मिनिटं आहेत आपल्याकडे. 10 मिनिटांमध्ये मी थोडस म्हणजे याच्यात आता मी वाचण्यात आलं ते वाचून दाखवते. हो हो हो. थोडं ज्ञानेश्वरीतलं अत्याधुनिकात त्याच्या मूळ कल्पना सांगितल्या नाही का माऊलींनी. ज्ञानेश्वरी अत्याधुनिक काय आता ते सांगितलं. भक्ती, ज्ञान, वैराग्य, योग, जप, तप इत्यादी पारमार्थिक व आध्यात्मिक क्षेत्रात संतांचे स्थान अद्वितीय आहे. मग हे निर्विवाद आहे. मग त्या क्षेत्रातील सारी मूल्य संतांनी ढवळून काढले आहे. सर्व मूल्यांच्या सर्वांगीण संशोधनाचे विकासाचे अत्यंत सूक्ष्म निरीक्षण आणि मंथन करून अगदी अखेरीचे अनुभव सिद्ध शिखर त्यांनी जिंकले आहे संतांनी नाही का. अगदी त्या क्षेत्रात आता नव्याने कोणीही काही अपूर्व काढू शकत नाही. म्हणजे माऊलींनी जे काही आपण म्हणतो ज्ञानेश्वरी सांगितलंय त्याच्या व्यतिरिक्त आता कुणी काही सांगू शकत नाही म्हणे. कारण त्यातल्या त्यातच आलटून पालटून इकडचं तिकडचं सांगतील नाही का नवीन करून. परंतु नाविन्याचा आभास काही भाग निर्माण करतील इतकेच. मात्र आता कोणाला काही नवीन निर्माण करण्याचे आध्यात्मिक क्षेत्रात तरी संतांनी काय ठेवलेले नाही. कारण वैज्ञानिक क्षेत्रातही संत आघाडीवरच आहे. संतांना विज्ञानाचे वावडे आहे असे मुळीच नाही. ब्रह्म सत्य जगन्मिथ्या हा वेदांत सिद्धांत संतांनी जरी उचलून धरला असला तरी विज्ञानाच्या अस्तित्वालाच त्यांनी नकार दिलेला नाही. कारण ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवान ज्ञानेश्वरांनी भगवंताच्या मुखात नाही का पुढील शब्द घातले आहे. तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी नाही का. 7व्या अध्यायात 2रा श्लोक आहे बघा. आणि ज्ञानेश्वरी एत विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पै आणि आधी जाणावे त्याचे लागे. अध्याय 7वा आपलं 3रा श्लोक 7वा आहे ज्ञानेश्वरी मध्ये. असे स्पष्ट केले आहे. मग गीतेच्या 15व्या अध्यायात प्रपंचाला यथार्थपणे जाणणारा प्रत्यक्ष भगवंतानी वेदवत्ता म्हटले आहे नाही का. जो प्रपंचाला यथार्थपणे जाणतो ना त्याला वेदवत्ता म्हटले. तर यस्तम वेद सवेदवित. ज्ञानेश्वरीचा सुमारे 1/4 भाग दृष्टांताच्या रूपाने सृष्टीच्या विज्ञानानेच व्यापला आहे. कट्टर विज्ञानवादी अध्यात्मवादी विचारांना दुर्लक्षित करतात. पण कट्टर अध्यात्मवादी संत मात्र दोन्हीचा सुंदर समन्वय साधितात. तसे पाहिले तर ज्ञान आणि विज्ञान आणि अज्ञान आध्यात्मिकवादी आणि विज्ञानवादी दोघेही आपल्या परीने मानतातच. तसेच ज्ञान बाह्य आहे आणि अज्ञान अग्राह्य आहे हेही दोघांना मान्य आहे नाही का. ज्ञान आणि अज्ञान दोन्ही आहेत बरोबरच. पण हेही मान्य आहे. पण मग मतभेद कुठे राहिला? फक्त विज्ञानाच्या संबंधाने. विज्ञानवादी विज्ञानाला आहे तसे सत्यत्वाने माना असा आग्रह धरितात आणि अध्यात्मवादी विज्ञानाला करपवून उपयोगात आणा म्हणजे त्यातील उपद्रव शक्ती क्षीण होईल असे मानतात. पण ज्ञानेश्वर महाराज मानतात की अज्ञान हरपून टाका, विज्ञान करपून काढा आणि ज्ञानात समरस व्हा. महाराज सांगतात बघा. त्यांनी अध्याय 7वा
ज्ञानेश्वरी अध्याय 7 मध्ये 7व्या श्लोकात सांगितलंय. आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करणे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाई जे. म्हणजे ते आपल्याला तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी. या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या विज्ञान विषयक भूमिकेतूनही अति आधुनिक कल्पनांचे मूळ संतांच्या वाङ्मयातून ठिकठिकाणी असे विखुरलेले आहे. त्याचा धांडोळा घ्यावयाचा आहे. किंबहुना त्यातून उद्भवणाऱ्या अडीअडचणींना कसे तोंड द्यावे त्याचे प्रभावी उपाय शेकडो वर्षापूर्वी सांगून ठेवलेले आहे. ते सर्व वाचले आणि त्यावर विचार करू लागलो तर मती गुंग होते. आश्चर्याचे भूकंपासारखे धक्क्यावर धक्के बसतात. मग संतांच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटते आणि आदराने दोन्ही कर आपोआप जुळतात व मस्तक नम्र होते. हा द्रष्टेपणा त्यांच्या ठिकाणी कसा कोठून आला? मग या विचारांची भटकंती सुरू होते आणि मग काही संत वचने आठवू लागतात. भूत भविष्य कळ येईल वर्तमान, करवती प्रसन्न रिद्धी सिद्धी. न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. तुकाराम महाराज म्हणतात. आध्यात्मिक शक्ती शेवटी विज्ञान वादालाही सहाय्य करते हे स्पष्ट होते. आता पहा, संतांच्या अत्याधुनिकतेच्या मूळ कल्पनांचा सर्व क्षेत्रीय विलास. तर उदाहरण दिलं त्यांनी की सिनेमा. तर आपण सिनेमा पाहतो, मग सिनेमामध्ये पडदा, छायाचित्र आणि पडद्यावर चित्र दाखविणारा हे प्रमुख असतात. पण श्री ज्ञानेश्वर महादेवांच्या ज्ञानदेवीत अगदी हुबेहूब तीच कल्पना दिली बघा. दृष्टांताच्या रूपाने 2 ठिकाणी आले आहे. स्वमायेचे आडवस्त्र लवुनी एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायामध्ये पहा 1303 ओवी. जे ते संसार चित्र उमटे तो मनोरूपू पटपाटे. 5व्या अध्याय ज्ञानेश्वरीतील 156वी ओवी आहे. आणि इलेक्ट्रिसिटी बद्दल सांगितलं बघा. इलेक्ट्रिक आपण लाईट वापरतो त्याच्याबद्दल सांगितलं माऊलींनी की मृगतया उदकाचे आवेशे प्रगटले ते जे लखलखित दिसे, ते विजू माझी असे सलील काही. नाही का? ज्ञानेश्वरी 7वा अध्याय 58वी ओवी आहे. किंवा उदकाचा आवेश पाहण्यासाठी महाराज कोण्या वीज निर्मिती केंद्र गेले असतील का? नाही का? विचार केला तर ही पृथ्वी गोल आहे. काही धर्मात पृथ्वी चौरस सतरंजी सांगतात, पण असे म्हटले आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ती गोल आहे असे लिहून ठेवले आहे. का पृथ्वी परमाणूचा उगाना घ्यावा, तरी भूगोलची काके सुहावा. नाही का? ज्ञानेश्वर महाराज सांगतात की 10व्या अध्यायामध्ये 260वी ओवी आहे. मग सूर्य स्थिर अचल आहे. मग पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरत असल्यामुळे सूर्य उगवला, माध्यान्ही आला, मावळला इत्यादी शब्द प्रयोग रूढ आहेत झाले आहेत. पण त्यामुळे सूर्यच फिरत असावा अशी आज्ञाजनांची कल्पना होणे साहजिकच आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील ओवीतून त्या कल्पना उडवून दिली आहे. कल्पनेला नाही का? आणि उदो असताचे प्रमाणे जैसे सूर्याचे न चळता चाळणे. ही 99वी ओवी आहे 4थ्या अध्यायातली ज्ञानेश्वरी. मग वर उद्धृत केलेले शोध कोणी लावले? कोणत्या साहेबांच्या नावावर ते मोडले जातात? श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आणि त्या साहेबांचा काही संबंध येतो का? 700 वर्षापूर्वी वयाच्या 15व्या वर्षी समाजाने बहिष्कृत केलेले कुठलाही कसलाच आधार व आश्रय नसलेली, कोणत्याही उच्चस्तरीय शिक्षणाचा थांगपत्ता नसलेली आळंदी सारख्या चिमुकल्या गावात मधुकरी मागून खाणारी ही छोटी छोटी
पिकलेले एक फळ खाली जमिनीवर पडले. ते न्यूटनने पाहिले आणि विचारचक्र सुरू झाले. ते फळ खालीच का आले? त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मग तीच बाब ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरांनी 2 ठिकाणी वेगवेगळे दृष्टांत देऊन निदर्शनास आणले आहे. गुरुत्वाकर्षण सांगितलं, परितेची भक्ती ऐसी, पर्जन्याची सुटिका जैशी, धरा वाचून येणारीशी गतीची नेने, नाही का? 686 11वा अध्याय, ओवी 686. फळली या तरुची शाखा, सज भूमीसी उत्तरे देखा, तैसे जीवन मात्र आशे का, कालविती ते. 227 ओवी 9वा अध्याय ज्ञानेश्वरी. मग दूरदृष्टी सांगितले बघा. 20व्या शतकाच्या अखेरीला या देशात घरांची टंचाई निर्माण होणार आहे. जागतिक विक्रम मोडणारी झोपडपट्टी धारावीला होणार आहे. पाण्याचे दुर्मिक्ष सर्वत्र दुर्मिळ सर्वत्र जाणवणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावोगाव टँकर फिरवावे लागतील. जंगलतोड भयंकर प्रमाणात झाल्यामुळे पर्जन्यवृष्टी अतिशय मंदावेल. जणू या सर्व बाबींची श्री ज्ञानेश्वरांना पूर्वकल्पना आली होती. म्हणून की काय, त्यांनी एके ठिकाणी या सर्व गोष्टींवर एकाच ओवीत प्रभावी उपाय सांगून ठेवला आहे. घराची टंचाई दूर करण्यासाठी नगरेची रचावी, नाही का? माऊली म्हणतात, पाण्याचे दुर्भिक्ष घालवण्यासाठी जलाशय निर्माण करावी, पर्जन्यवृष्टीत वाढ होण्यासाठी महाधने लावावी नानाविधे, नाही का? त्यांनी घराची टंचाई दूर करण्यासाठी काय करा? नगरांची रचना करा, पाण्याचे दुर्भिक्ष घालवण्यासाठी जलाशय निर्माण करा आणि पर्जन्यवृष्टी वाढवण्यासाठी झाडे लावा. मग ही नामदेवरायांच्या एका अभंगात म्हणतात, जो वृक्ष लावी सर्व काळ, तयावरी छत्राचे दल्लाळ. प्रचंड महत्वाकांक्षा, माऊलींची प्रचंड महत्वाकांक्षा काय होती? पसायदानाच्या अखेरच एक महत्वाची ओवी आली आहे पहा. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. ही विशेषवताने 18व्या अध्यायात 1800 ओवी आहे बघा, की मृत्यू लोकातील मानवाने ग्रंथोपजीवी व्हावे, नाही का? ग्रंथांना जीवनाचा मुख्याधार करावे. यात कोणत्याही विशिष्ट ग्रंथाचा उल्लेख नाही. पसायदानात भगवान ज्ञानेश्वरांनी ची दृष्टी सर्व संग्राह्य आणि सर्व समन्वयाची आहे. ज्ञानाबरोबरच विज्ञानापर ग्रंथाभ्यास त्यांना मान्य आहे, कारण माऊलीच्या सृष्टीत ज्ञान विज्ञान एकत्वाने नांदतात. वंदना ते कटलात बहुतेक. हॅलो. मग अर्थात ग्रंथ सहाय्याने ज्ञान विज्ञान आत्मसात करून दृश्य अदृश्य इह परलोक अशा सर्व ठिकाणी जिंकायचे, काही न ठेविता पूर्ण विजयी व्हावे. काही झालं ताई? जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. खूप छान ताई. ताई हो हो हो, सगळ्यांनी छान सांगितलं. आता एक शेवटचा थोडक्यात निशाताई, व्हिडिओ चालू ठेवू शकाल? नाही, काल बसले होते, तयारी झाली. बरं, ठीक आहे, हरकत नाही. उद्या तुम्ही तुमचं थोडंसं मनोगत आम्हाला सांगा आणि अभ्यास कसा केला हे सांगा. आज फक्त थोडक्यात तुमचं हे सांगते की निशाताई कुलकर्णी यांनी गेल्या परीक्षेमध्ये 196 मार्क्स मिळवून पूर्ण आपल्या केंद्रावर पहिले आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात, अभिनंदन करूयात आणि उद्या आपण त्यांचं मनोगत ऐकूयात पूर्णपणे, की अभ्यास कसा केला काय नाही. तर थोडीशी तयारी करून या ताई. हो हो, ठीक. हा चालेल. ओके, चालेल. तुमच्या दोघी तिघी बहिणी होत्या ना? पूर्ण तिघी जणी होत्या ना तुम्ही? हो, आज विवेचन सांगितलेलं कल्पना मुकाशी. कल्पना ताई आणि अजून लहानी आपण अपर्णा ताई. तिघी जणी या सोबत उद्या. ओके. आणि तिघींनी मिळून पण कसा अभ्यास केला तर सगळं आम्हाला सांगा. हो. ज्ञानेश्वरीला पण सांगायचंय का अभ्यासात? काय ताई? ज्ञानेश्वरीतलं हो,
गेल्या परीक्षेमध्ये, प्रथमा परीक्षेमध्ये निशाताई कुलकर्णी ह्या आपल्या हा. पूर्ण केंद्रामधून प्रथम आलेल्या आहेत बघा. हो 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 हो. आणि त्यांनी अभि- 151 रुपयांचं उत्तराखंडचं बक्षीस सुद्धा मिळवलेलं आहे. अभिनंदन ताईंचं. हो, तर आपण त्यांचं उद्या आपण त्यांची हे पूर्ण ऐकूयात की त्यांनी अभ्यास कसा केला, कशा पद्धतीने केला, म्हणजे आपल्याला थोडंसं मोटिवेशन मिळू शकेल. हो हो. हा, चालेल. तेच आपण म्हणलं ज्ञानेश्वरीचं सांगायचं का? काय? ज्ञानेश्वरीतलं हो हो हो, होत आहे ज्ञानेश्वरी पण. सांगायची का म्हणलं त्याच्यात? हो, प्रिपेअर करून ठेवा चला, आणि मग एक एक दोन दोन श्लोक सांगूयात. चालेल. ठीक आहे ठीक आहे, हा, चालते. उद्या कोण कोण बोलणार आहे त्याची लिस्ट सांगा मला, म्हणजे मग थोडं थोडं. आणि एक गोष्ट सगळ्यांनीच हे करा की त्यानिमित्ताने आपले 8-8, 10-10 श्लोक होणार आहेत, तर प्रत्येकाने 8-8, 10-10 श्लोकांचं विवेचन रेडी करून ठेवत चला. हो की नाही? ठीक आहे. हा, हो म्हणजे जास्तीत जास्त जणांना आपण संधी द्यायचा प्रयत्न करू. 3 ते 4 लोकांनी मला नावं तर द्याच द्या, म्हणजे मग आपलं आधीच प्रोग्राम कसा आहे तो समजू शकतो. नाही तर मग वेळेवर कोण म्हणणार आणि कोण नाही हे पण लक्षात येत नाही. आणि शक्यतो उद्या नाही, हा, ताई थोडक्यात उद्या जर मग आता उद्या हे 8 श्लोक श्लोक झाले ना आज, हो, तर मग उद्या 9 पासून पुढे घ्यायचं का? हा 9 उद्या पासून पुढे घ्यायचं 20 पर्यंत. 20 पर्यंत. ओके. हा म्हणजे आपण कमीत कमी 10 श्लोक एका दिवशी व्हावेत अशी अपेक्षा आहे. हा आज मग कमी झाले, काल तर खूप कमी झाले होते. हा 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 हम्म. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे मग 10 श्लोकांचं म्हणजे 9 पासून पुढे 20 म्हणजे पर्यंत 12 श्लोक होतात उद्या. 12 श्लोक. हा, मग 12 श्लोकांचं एकत्र करायचं की हो, 12 असं जरी श्लोकांचं आपण सांगितलं तरी एकत्र चालेल? करूयात पूर्ण, की बर 20 बर पर्यंत, बर म्हणजे बर. मग आपल्याला थोडस हे करता येईल. हा 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 आद्य ठीक. आठवा का ताई? ताई हो. आद्य आठवा चालू आहे का? काय? 7वा अध्याय चालू आहे. अध्याय 7वा चालू आहे. हा, 7वा अध्याय चालू आहे. ठीक आहे, मग 7वा अध्याय 8वा श्लोक. हा, 9व्या श्लोकापासून. 9वा श्लोक. 9व्या श्लोकापासून. बरं बरं, चालेल. ठीक आहे ताई. आणि आपण शक्यतो मध्ये मध्ये जे आपण बोलतो ना की हे पुस्तक ते पुस्तक, हे आपण नंतर चर्चा करूयात. म्हणजे एक लिंक जी लागलेली असते ना ती कुठेतरी कमी हा होऊन जाते पूर्णपणे. बरोबर. हा, रेकॉर्डिंग आपण स्वतःला अनम्यूट न करता फक्त हँड रेस करून ठेवायचं. एकानंतर एका साधकाने सांगितलं की लिंक पूर्ण लागते आणि त्याच्यामध्येच आपलं लक्ष राहतं. नाही तर मग काय होतं की इकडं जाय तिकडं आपलं मन पूर्ण भटकत राहतं आणि दुसरीकडेच चाललं जातं. तर उद्यापासून आपण हे सगळं अवॉइड करूयात. चालेल? चालेल हो हो ताई, अगदी हो, नक्की. चालेल. मग कमीत कमी 5 हो हो, चालेल. श्लोकांचं ते अर्थ शोधून ठेवलं जेवढे पाहिजे, होईल, किमान हा, जेवढं ज्ञानेश्वरीचं होईल तेवढं प्रत्येकाने करा. आणि हो त्यानिमित्ताने प्रत्येकाचा अभ्यास होणार आहे, हो बरोबर. हो हो की नाही? 4 लोक कंपल्सरी राहतील. 4 लोकांसोबत अजून 4 लोकांनी जर केलं तर खूपच चांगलं आहे. हो ताई, हो उद्या मी हे करते. हा, मनीषा ताई. अजून कोण आहेत? हो. अजून नाव कोणी देऊ शकतं का? नवीन मला जणांना मेसेज केला तरी हरकत नाही. हो, नवीन जणांना घेऊया, म्हणजे सगळ्यांनाच सवय हा, लागेल. बरोबर. नाही प्रत्येक हा, आणि प्रत्येकीने 2 श्लोक घ्यायचे. हा, 2 श्लोक घ्या, 3 श्लोक घ्या, जसं जसं जमेल तसं त्याच्या पद्धतीने. म्हणजे मग 12 श्लोक आपल्याला कव्हर करायचे पूर्णपणे. हो, नाही म्हणजे दोघी जणी बोलल्या तर वेगवेगळे विचार ऐकायला मिळतात ना मग 2 हो, श्लोकांवर. हरकत नाही. हा, म्हणून. चालेल. ताई मग मी उद्या 9 आणि 10 घेते. बर. म्हणजे असं कसंही घेतलं तरी चालेल, हो कुठलाही हो श्लोक असं. हो, हा चालेल. ठीक आहे अजून 2 ठीक आहे. श्लोकाची तयारी ठेवायची. हा चालेल हा, चालेल ताई. मग म्हणजे ओके. सगळ्या श्लोकांची तयारी करून ठेवायला हवी अगदी उद्या. अगदी बरोबर. हा अगदी बरोबर. ठीक आहे ताई. बाकीच्यांनी पण रेडी राहा. कोणी नावं नाही दिले तरी मला इंडिव्हिज्युअल मेसेज टाकू शकता. ओके, हो चालेल चालेल. ठीक आहे, मग इथेच थांबूयात आपण आज. जय श्रीकृष्ण. शेवटची प्रार्थना कोणी म्हणे? योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण.